नमस्कार. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आजारपणाबद्दल चर्चा केली होती. काही लोकांच्या घरामध्ये सारखा आजारपण राहते, ते आजारपण आटोक्यात येत नाही, खर्च सारखा होत राहतो. सर्व सुखसुविधा असताना सुद्धा त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. जीवनात एक प्रकारचे नैराश्य येते. काय योग असताना हे सर्व गोष्टी घडतात यावर आपण चर्चा केलेली आहे. आता आपण उपायांवर चर्चा करणार आहोत. ज्या लोकांच्या घरामध्ये सारखा आजारपण असल्यामुळे त्यांना आर्थिक कष्टाचा देखील सामना करावा लागतो, अशा लोकांनी घरातलं आजारपण कमी व्हावं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घेऊन ते सोलावं. नारळाची शेंडी पूर्व दिशेला, नारळाचं बारीक टोक ज्याला नारळाचं आपण देठ म्हणतो ते पश्चिम दिशेला, एक सुपारी, 1 रुपया कलदार, 11 लवंग, 11 विलायची एका लाल फडक्यामध्ये बांधून घराच्या छताला बांधावे. ते बांधल्यानंतर धीरे धीरे घरातले आजार त्यांना कमी होताना दिसतील. दुसरा उपाय असा आहे, आपल्या घराची चौखट सकाळी स्नान केल्यानंतर चौखटीवर पाण्यामध्ये अगोदरच्या दिवशी थोडी केशर मिसळावी, थोडंसं गाईचं दूध टाकावं आणि 1 लवंग टाकावी. ते पाणी रात्रभर देवासमोर ठेवून ते पाणी घरातल्या चौकटीवर सारखं 40 दिवस टाकावं. तिथपासून पुढे घरातला आजारपण बाहेर निघायला सुरुवात होईल. तिसरा उपाय असा आहे की आपल्या घराच्या समोर, आपल्या घराच्या दरवाजाची दिशा पूर्व दिशेकडे असेल, पश्चिमेकडे असेल, उत्तरेकडे असेल, अशा वेळेला आपल्या घराच्या समोर कायम घरातलं शिजलेलं जे अन्न आहे त्यातलं प्रथम घास गाईच्या नावाने आणि शेवटचा घास हा श्वानाच्या नावाने बाहेर काढून ठेवावा. तो प्रतिदिन गाईला व श्वानाला खाऊ घालावा. यामुळे जी काही नकारात्मक दृष्टी आपल्या घराकडे कोणाची असेल वा ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत परंतु जाणवतात, ज्यामुळे आपल्याला आजारपणाचा त्रास होतो, या गोष्टीपासून आपली सुटका व्हायला सुरुवात होईल. यानंतर जो उपाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मधमाशीचे शुद्ध शहद, त्यानंतर दही आणि भात बिना मिठाचा शिजवलेला, दही भात एकत्र करून त्यात शहद टाकून त्यात थोडी साखर टाकून अमावस्येच्या दिवशी ते ताट आपल्या चौकटीवरून उतरून दूर निर्जन स्थळी ते प्राण्यांना खायसाठी सोडून द्यावे आणि आपल्या घरातल्या सर्व सदस्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करावी. अशा प्रकारे आपल्या घरातला आजारपण कायमस्वरूपी निघून जाईल. असो, या सर्व उपायांचा आपण लाभ घेऊन या समस्येतून मुक्त होऊ शकता. जय जगदंब.